खासदार संजय काका यांनी आता मार्गदर्शन केलं ते प्रभाकरजी बाबा सांगली जिल्ह्यामध्ये मला जास्त येता आलं नाही, त्यामुळे आमचे छोटे बंधू या ठिकाणी सगळ्यांना भेटत होते, विनंती करत होते। ते विक्रम बाबा, आमचे जिल्हा परिषद सदस्य सागरजी शिवदास, कराड मार्केट कमिटीचे आमचे सदस्य राजेंद्र चव्हाण, या तासगाव नगरीच्या नगराध्यक्षा, तासगावचे पंचायत समितीचे सभापती, आटपाडीचे सर्वच नेते मंडळी, कवठेमंकाळचे सर्व नगरसेवक, सर्व नेते मंडळी, आपण सर्व काकांनी बोलवलं ना, आपण पटकन या ठिकाणी आलात। आपण सर्व काकांच्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण सहकारी, माझ्या माता भगिनी, खरं तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे 20 वर्षापासून काका आणि मी एकमेकाला ओळखतो, एकमेकाचा संघर्ष माहीत। काका आमदार होते, परत खासदार झाले, आणि त्या काळामध्ये कशालाही जाऊन भिडणारं एक नेतृत्व या सांगली जिल्ह्यात होतं, आणि सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक मतदाराला अभिमान होता की आमचा नेता लढणार आहे, नडणार आहे, कुणालाही न भिणार आहे, आणि सांगली जिल्ह्याच्या हिताची कामं केंद्राच्या तिजोरीत हात घालून, राज्याच्या तिजोरीत हात घालून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काकांनी प्रामाणिकपणे काम केलं। आणि या आमच्या दोस्तीतूनच खरं तर आमची जी यादी होती सांगलीची आणि साताऱ्याची, त्यामध्ये काका तुमचं नाव आमच्या बाजूला होतं। एक कॉन्फिडन्स होता की काका माझ्यासारख्या संघर्षातनं कार्यकर्ता म्हणून, कारण येण्या जाण्याच्या रस्त्यावर माझ्या घरी काका बऱ्याच वेळा आलेत, कारखान्यावर काका बऱ्याच वेळा आलेत, आणि मी कोण आहे, कसा आहे, माझा स्वभाव कसा आहे, काकांना सगळं माहिती। आणि म्हणून ज्यावेळी सांगली जिल्ह्याचा विषय निघाला, ज्यावेळी मला तिकीट मिळालं, त्याच्या अगोदर मी काकांना भेटून गेलो सांगलीमध्ये की काका मी या निवडणुकीला इच्छुक आहे। आणि तुम्ही म्हणाल आता ना कसं काय तुम्ही इच्छुक झाला, तर मी ग्रामपंचायत सदस्य होतो, पंचायत समिती सदस्य होतो, खटाव तालुक्याचा सभापती होतो, जिल्हा परिषदमध्ये काम केलं, भारतीय जनता पार्टीचा सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं, आणि त्याच्यानंतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा साताऱ्याचा मी प्रमुख होतो। या काळामध्ये पक्षाचं काम करत असताना स्वतःला झोकून देऊन काम केलं, आणि नगरपालिकेमध्ये 12 नगरपालिकापैकी जवळजवळ 10 नगरपालिका त्या ठिकाणी आपल्याला नगराध्यक्ष बनवण्यात यश आलं, जिल्हा परिषदमध्ये आपल्याला यश आलं, जिल्हा परिषद अध्यक्ष आपला झाला। आणि मी काकांना भेटायला आलो, निवडणूक लागली की माझा इच्छा आहे की काका माझी पाठराखण आपण करावी। त्याच वेळी काकांनी मला शब्द दिला, दादा तू तिकीट आण। मी सुद्धा त्या ठिकाणी तिकीट आणायला देवेंद्रजींना शिफारस करतोय, बाबा आमच्या सांगली जिल्ह्यातलं मतदान हे धैर्यशील दादाला मिळेल, कारण माझं गाव रायगाव कारखान्याच्या पलीकडे, तिथून इकडे यायचं म्हणलं तर मला आता ते विट्याला चांगला रस्ता झाला, पहिलं तासगाववरनं सांगलीला जायचं, आता जरा मधला रस्ता बरा झाला, परंतु जाणं येणं होतं तेवढंच अंतर, तिथनं 50-60 किलोमीटर सातारा, आणि सांगली सुद्धा तेवढंच किलोमीटर। तिकीट मिळाल्यानंतर अनेक चर्चा झाल्या, महायुतीची 600-650 मतं होती, त्या महायुतीच्या माध्यमातून त्या मताची गणती, काकांची गणती महायुतीत होत होती, आणि कुणी काय केलं मेंबर आमच्या सगळं लक्षात आहे। अजून महिनाभरात आम्हाला नक्की कळेल की कुणी आमच्या नावापुढे एक लिहिलंय
आणि कुणी 2 लिहिलंय त्याची काही अडचण येणार नाही. माझे नेते आदरणीय जयकुमार भाऊ हे ग्रामविकास मंत्री आहेत आणि काकांचा त्यांचा अतिशय स्नेह आहे आणि काकांची गरज या ठिकाणी महाराष्ट्राला. त्यामुळं भैया मी इथं येऊन काय देणार, शेवटी जे काय तुम्ही कराल त्यामध्ये सिंहाचा वाटा माझा राहील. ज्यावेळी मी कुणी नसताना मी 2009ला विधानसभेला अर्ज भरला होता. आमच्या अतुल बाबांसाठी मी माघारी घेतली. 2014ला निवडणूक लढली, त्यावेळी 9000 मतांना माझा पराभव झाला. 2019ला मला महायुतीनं तिकीट दिलं, त्यावेळी आमचेच सहकारी माझ्या विरोधात उभं राहिले, त्यावेळी पराभव झाला. 2024ला देवेंद्रजी म्हणले ज्यांनी तुम्हाला 2दा पाडलं त्यांना निवडून आणा. मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की मी एवढं काम केलं, माझा एकही कार्यकर्ता विरोधात गेला नाही आणि आमचे आमदार मनोजदादा घोरपडे 54,000 मतानं बाळासाहेब पाटलांच्या विरोधात निवडून आले. अरे ती मोठी ताकद होती काका, ती जाणं शक्य नव्हतं, सह्याद्री कारखाना मोठा, परंतु ती केलं. आणि आज सुद्धा मनोजदादा घोरपडे माझ्या पाठीमागं ठामपणे उभं राहील. तसं आपण सगळेजण एकमेकाच्या हातात हात घालून काम करूया. सुदैवानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला सांगली साताऱ्याचं आमदारपद मिळालं. काकांचं मित्र पण एक आमदार होते सांगली साताऱ्याचे, ते किती वेळा आले तासगावला मला काय आठवण. मुंबईतच तेवढे भेटायचे काकांना. प्रभाकर घारगे म्हणून ते आमदार होते, ते काकांनीच केले होते, पण ते काय परत कधी आलं नाही. पण माझ्याकडनं तसं काही होणार नाही. मी तुम्ही जी माझ्या मतरूपी उपकार केला आमच्या कुटुंबावर, आमच्या बाबांनी सांगितलं, मी मागं वळून बघणारा माणूस. ज्यांनी उपकार केला त्या उपकाराची जाणीव ठेवून आपल्याला पुढं जायचं आणि भवितव्य सगळ्यांना चांगलं आहे. आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया. काही गोष्टी चर्चा झालेल्या आहेत, त्याचं काही जाहीर बोलणं बरोबर नाही आहे, परंतु येणारा काळ काका आणि तुम्ही सर्व कार्यकर्ते यांच्यासाठी खूप चांगला काळ आहे, एवढंच मी या ठिकाणी नमूद करेन. विकासाचा मुद्दा भैया तुम्ही मांडला, मेंबरांनी मांडला. काका तुम्हाला पण माहीत, 2014ची निवडणूक लढवायच्या अगोदर शासनाचे आज सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये तासगाव, कोटे, मंकाळ आणि सांगली जिल्ह्याचे नेते माजी खासदार संजय काकांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये मी जिथं जिथं गेलो, आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये गेलो, त्या ठिकाणी काकांनी खासदारकीच्या काळामध्ये निर्माण केलेले कार्यकर्ते जे आता मतदार होते, नुसताच तासगाव, कोटे, मंकाळ नव्हे तर या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक भागामध्ये त्यांच्या विचारानं कार्य करणारे सगळे आत्ताचे मतदार कार्यकर्ते भेटले. त्यांच्या माध्यमातून जे अत्यंत मोठ्या मताधिक्यानं निवडून आले ते आपले आमदार धैर्यशील दादा कदम आपल्या भेटीसाठी इथं आले आणि त्यांच्या स्वागताच्या निमित्तानं आपण सगळे इथं उपस्थित राहिला. आमचे मार्गदर्शक माजी खासदार संजय काका, आमदार धैर्यशील दादा, आमचे युवा मित्र प्रभाकर बाबा, आमचे दुसरे मित्र बाबासाहेब जे आमचे पाहुणे आहेत, मित्र आहेत, त्यांच्या पत्नी आता नगराध्यक्ष आहेत. पण तुमची शिस्त मी अनुभवली. धैर्यशील दादांचा एक आम्हाला निर्वाणीचा सल्ला होता, काकांचा निर्णय आपल्याच बाजूनं होणार आहे, परंतु तिथं जाऊन नेहमीच्या पद्धतीनं कुठंही कुणालाही भेटू नका, कुणाशीही चर्चा करू नका. आमची जी मंडळी प्रभारी होती त्यांनासुद्धा आम्ही त्या सूचना दिल्या होत्या.
परंतु त्यांच्या बाबतीत आता पाहुणे जरी असलेले त्यांनी सुद्धा मला सुरुवातीलाच सांगितलं, निर्णय आपल्यासारखा होईल, परंतु संजय काकाचा आदेश आल्याशिवाय आम्ही पुढं जाऊ शकत नाही. या शिस्तीचे कार्यकर्ते काका तुम्ही निर्माण केले, त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. कवठे मंकाळमध्ये गेलो, तिथंही त्याच पद्धतीनं सगळे अनुभव आले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे तासगावचे सगळे नगरसेवक, कवठे मंकाळ नगरपालिकेचे सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि आपल्या सर्व हा कार्यकर्त्यांचा मोहोळ, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, सांगलीमध्ये सुद्धा मी जवळजवळ 97 मतदार होते. प्रत्येक मतदारापर्यंत 2 वेळा गेलो आणि तिथंसुद्धा काकांनी 10 वर्षामध्ये जी कार्यकर्ते निर्माण केले, जे मतदार केले, ते नाव घेऊन त्यांची कमतरता तिथं म्हणजे आम्हाला सांगत होते की काकाने असताना ह्या गोष्टी केल्या. आणि आपल्याच पक्षातले नाही काका, तर शिवसेनेमध्ये पण मी गेलो, तिथं पण आपलंच नाव काढलं गेलं. त्यामुळं आपण ज्या दिवशी निर्णय घेतला, विट्यामध्ये आपला निर्णय तिथं मिळाला आणि या सांगली सातारा निवडणुकीमधला सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक तो ठरला, तर ते म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे धैर्यशीलराजांच्या विजयामध्ये आपलं प्रामुख्यानं मोठं योगदान आहे आणि ते आमचं कुटुंब कधीही विसरणार नाही. पुढच्या गोष्टी आपल्या बाबतीतल्या धैर्यशीलदादा आपल्या मनोगतामध्ये व्यक्त करतील, परंतु इथं येत असताना जे काही आम्हाला अनुभवायला मिळालं, एकदा निर्णय झाल्यानंतर आम्हाला पुन्हा मतदारांकडं मत मागण्याची सुद्धा गरज लागली नाही. या ताकदीनं आपण सगळ्यांनी नियोजन केलं आणि एकमुखी आपल्या दोन्ही नगरपालिकेतनं आणि जिल्हा परिषदमधनं धैर्यशीलदादांना मतदान झालं. आणि हे सांगण्याची गरज नाही, यासाठीचं इथं असणारं सगळ्यांचं उपस्थिती आणि आपला हसरा चेहरा ज्या दिवशी आपण मतदान करत होता त्यातनं ते सगळ्यांचं व्यतीत होतं. आता आपल्या सदस्यांनी त्या गोष्टी सगळ्या सांगितल्या. भविष्य काळामध्ये मला धैर्यशीलदादांनी सांगली जिल्ह्यामध्ये त्यासाठी संपर्कासाठी पाठवलं, तर भविष्यातसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एकत्र राहूया आणि आपल्या ज्या काही भविष्यातल्या विकास कामांच्या गरजा असतील, विकास कामं असतील, त्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो.